जर 55 मोर्चे होऊन बी आमच्यासाठी एक शब्द कोणी सरकार बोलत नसेल, आम्ही काय करायचं? समाज एवढा महाराष्ट्राला आहे, काय तुम्ही बीड जिल्ह्यातून येता, तुमचं गाव पांगरी आहे, बीड जिल्हा सगळं ऊस तोडण्यासाठी गेला. हा समाज म्हणजे माझे आईवडील आहे, त्या समाजाचे आसरू मला देखा होत नाही. आज तुम्ही उसात जाऊन बघा समाजाची व्यथा काय. 6-6 महिन्याची मुलं माझी आई कुशीत घेऊन ऊस तोडते. कोण वाली आमच्या समाजाचं? तर माझ्यासारख्या तरुणाचं या आमच्या समाजामध्ये राहून की काय फायदा आहे? तर 78 वर्षामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करतो, आमरण उपोषण करतो. इतरचे पोलीस प्रशासन जर गुंडगिरी करत असेल, आमरण उपोषणासाठी जागा देत नाही. 3 दिवस मी झाडावर चढून उपोषण केलंय. आम्ही कोणत्या देशात राहतो? या भारत देशाला जिथं आज पार्लमेंट बसलेलं ते बंजारा समाजाने जागा दिलेली, जिथून देश चालतोय ती लकीशा बंजाराची जागा आहे. म्हणजे या देश चालवण्यासाठी बंजारा समाज जागा देऊ शकतो आणि आम्हाला बसण्यासाठी जर जागा देत नसेल, संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर 15 कोटी भारत देशातील बंजारा समाजाचा घोर अपमान झालेला आहे. म्हणून आमची जी मागणी आहे, मला सांगा, एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते. 2 सप्टेंबरचा GR रात्रीच्या 10 पर्यंत होऊ शकतो. तर हे का होऊ शकत नाही? हैदराबाद घ्यायचं आम्हाला का होऊ शकत नाही? संजय भाऊ, तुम्हाला बी समाजाच्या भावनेशी आता खेळू नका. विनंती आहे, तुमची मी छोटा बंधू मुलगा म्हणून सांगते. समाजाची खूप येत आहे. मागच्या 13 वर्षापासून 23 समाजामध्ये फिरतोय. 23 राज्यामध्ये जाऊन आलोय. खूप येत आहेत समाजाच्या. ते फक्त एक दिवस तुमचा पांगरी गाव आहे, मला माहिती आहे. ते आमच्या पांगरी तांडा आहे. आताही जाऊन बघा, 75% समाज विसर्जनासाठी गेलाय. आमच्या लोकांच्या हातामध्ये काम नाही आहे. काय करणार आहे समाज आमचं उद्या? 1871 मध्ये आम्हाला चोर गुन्हेगार म्हणून क्रिमिनल ऍक्ट लावली. पण आमच्या समाजावर आता परिस्थिती आली की आम्ही चोर गुन्हेगार नव्हतो, पण आता चोरी करण्याची पाळी आमच्या समाजावर आली. म्हणजे आम्ही एवढं काय पाप केलंय? या देशाला जर आम्ही रस्ता दाखवला असेल, या देशाला पालन पोषण करण्याचं काम आमच्या समाजाने केलंय. 1893 मध्ये 53 मध्ये रेल्वे चालू झाली, आमचा व्यापार बंद झाला. नंतर समाजाची संस्कृती वाळीत टाकण्यासाठी 1871 मध्ये क्रिमिनल ऍक्ट लावली. आणि काय असं दोष केला आमच्या समाजाने? आणि आता जे महायुतीचं सरकार आलं आहे, फक्त बंजारा समाजामुळे आलं आहे. आणि ते बी 90% समाज तुमच्या पाठीशी होता. नंगारा भवनाचं तुम्ही काम केलं, तुमचं धन्यवाद. पण इथून शब्द देतोय ताई, जर आमच्या मागण्या आजच्या आज हे पूर्ण झाल्या की 13 वर्षापासून समाजाचं काम करतोय, पण इथून पुढे तुमच्या सोबत खाद्याला खान लावून जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत राहून, तुमच्या सरकारासोबत राहून काम करेल. पण आमच्या मागण्या हे पूर्ण व्हायला पाहिजे. तुमच्या हातात जर इतरचं GR नसेल, तात्काळ तुम्ही केंद्र सरकारकडे शिफारस करू शकता. तुम्ही आता CM साहेबांशी बोलू शकता. आणि महाराष्ट्राच्या सरकारच्या हातामध्ये जे धनगर समाजाला सवलती लागू झाल्या, इतरच्या तुमच्या हातात येते. ह्या तरी आम्हाला आजच्या आज तुम्ही लागू करावं असं CM साहेबांशी बोलावं, आमची सर्व बंजारा समाजाची विनंती आहे. नाहीतर काही संजू भाऊ बी आहेत, सर्व बंजारा समाज आहे. तुम्ही मीडियामध्ये माझी बाईट ऐकली असाल. मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. आणि समाज बांधवांना विनंती अजून बी करतोय मी, मला काही जर झालं तर मला घरी न्यायचं नाही, कारण की माझं घर नाही आहे मागच्या 13 वर्षापासून. जसं दुसऱ्या धर्मासाठी बंजारा समाजाने कितीतरी बळी दिले आहेत. जिथं पार्लमेंट बसलेलं आहे, जिथं संसद भवन आहे, तिथं लकीशा बंजारांनी स्वतःच्या मुलाला जाळत आहे दुसऱ्या समाजासाठी. तर माझ्या समाजासाठी माझा जीव बी गेला तर मंत्रिमंडळामध्ये नेऊन माझं तिथं जाळून टाका. पण आता मागं नाही आहे, कारण की समाजापेक्षा मी मोठा नाही आहे ताई. संजू भाऊ, समाजापेक्षा आपण मोठा नाही आहोत. समाजासोबत राहून सर्व मिळून मिसळून काम करू. आणि प्लीज ताई विनंती करतोय अजून तुम्हाला मी, कमीत कमी ज्या धनगर समाजाच्या सवलती लागू झाल्या ते तुमच्या सरकारच्या हातात आहे. कमीत कमी ती तरी आमची एक तरी बाजू सक्षम व्हायला पाहिजे. दुसरी, किती दिवसामध्ये तुम्ही
केंद्र सरकारकडे शिफारस पाठवणार एसटीच्या एसटीच्या आरक्षणाची सवलती लागू होण्यासाठी. तुम्ही तेवढं जी आर काढा, आमची विनंती आहे. आपले उपोषणकर्ते माननीय विजय भाऊ अत्यंत तातडीनं या उपोषणाला भेट देणाऱ्या आमच्या भगिनी पंकजाताई, आपले बंधू माझे सहकारी सन्माननीय संजू भाऊ, जमलेल्या संपूर्ण समाज बंधू आणि भगिनींनो, मी गेली 2 दिवस सातत्याने संजू भाऊ, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, पंकजाताई या सर्वांच्या संपर्कामध्ये या ठिकाणी होतो. विजय भाऊंनी मला फक्त एकच सूचना केली होती की सरकारचं शिष्टमंडळ चर्चेसाठी या ठिकाणी आलं पाहिजे. अविनाश असेल किंवा आमचे उद्धवराव असतील किंवा संपूर्ण समाजातील कार्यकर्ते यांना येऊन संपूर्ण आमदारांना, बऱ्याचशा लोकांना इथे मी यायला लावलं आणि हा चर्चेला कोंडी फोडली. विजय भाऊ, प्रश्न हा आज सुटण्यासारखा, म्हणजे तुम्ही जी मागणी केली, तुम्ही योग्य मागणी केली की तुम्ही तातडीनं केंद्र सरकारकडे या संदर्भातली शिफारस करा. माननीय पंकजाताई आणि संजू भाऊ, आम्ही तिघही आम्ही, मी अर्जुन खोतकर आणि ताई आणि संजू भाऊ, आम्ही तातडीनं उद्या किंवा परवा सोमवारी मुख्यमंत्री महोदयाकडे जाऊ. तातडीनं मुख्यमंत्री महोदयांना फोन सुद्धा लावले. काल तुमच्यासोबत माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं बोलणं मी स्वतः करून दिलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्ही मुंबईला या, तुमचं शिष्टमंडळ मुंबईला पाठवा. मी मुंबईला जाऊन आम्ही सर्व जाऊन तुमच्या मागण्यावरती चर्चा करतो. खरं तर काल ताई एकनाथ शिंदे साहेब त्यांना म्हटले की तुम्हाला समाजाचं नेतृत्व करायचं, समाजासाठी लढायचं आहे, तो तुमच्यात ताकद असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांना खूप विनंती केली की तुम्ही आज काही जरी करून तुम्ही या ठिकाणी सलाईन घेतलं पाहिजे. कारण की त्यांची शुगर 50 झाली होती. ताई 50 शुगर झाल्यानंतर कधी काही होऊ शकतं. मी त्यांना काल 1.5 तास 2 तास इथं बसलो, त्यांना खूप विनंती केली. विजय भाऊ, मी तुमचा आभारी आहे की तुम्ही आमचं ऐकलं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकलं आणि या ठिकाणी सलाईन घेतली. प्रश्न राहिला आपला या ठिकाणी एसटी मध्ये जाण्याच्या संदर्भातला. आता हे संपूर्ण केंद्र सरकारच्या हातामध्ये. पण ताई आणि संजू भाऊ, आपण ज्या पद्धतीनं GR काढून काही समाजाला सवलती दिल्या, त्या संदर्भामध्ये यांची मुख्य मागणी की GR काढून तातडीनं सवलती देता येतात का? सोमवारची बैठक घ्या, मंगळवारची घ्या, 1-2 दिवसातून कधी बैठक घ्या. त्यामुळे संजय भाऊ, आता सरकार आपल्या दारापर्यंत आलेलं आहे. विजय भाऊ, माझी विनंती आपल्याला की आता आपल्या दारापर्यंत ही सर्व मंडळी, मोठी मंडळी आलेली आहे. CM साहेबांच्या परवानगीशिवाय आली का? उपमुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय आली का? सरकारच्या परवानगीशिवाय आली का? तर त्यांच्या परवानगीनेच या ठिकाणी सर्व आलेले आहे. त्यामुळे सरकार तुमच्यापर्यंत आलेलं आहे आणि तुम्हाला सरकारकडूनच या मागण्या मान्य करून घ्यायच्या. मला असं वाटतं की पहिला टप्पा आपला आहे. आपण एवढं मोठ्या पद्धतीनं लक्ष वेधलं सरकारचं, मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आंदोलनामध्ये यशस्वी ठरलात, हे लक्ष वेधलं गेलं आणि आता या संदर्भामध्ये सरकार निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर पोहरा देवीला अत्यंत स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की पंकजाताई आहेत, संजू भाऊ आहेत, मी आहे, या सर्व बाबतीच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्णपणे पाठपुरावा करू आणि जो आपला विषय तो निश्चितपणे मार्गी लावायचा पुरेपूर प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. आज सरकार आपल्याकडे या ठिकाणी आलेले आहे, तर आपण सरकारच्या विनंतीचा मान ठेवावा. समाजाला विनंती करतो, आलेल्या सर्व तरुण सहकार्याला विनंती करतो की सरकार आपल्यापर्यंत आलेले आहे. त्यामुळं आता आपण आडमुठी भूमिका न घेता आपण या सर्व बाबीमध्ये सरकार 2 पावलं पुढे आलं ना, तर आपण 4 पावलं मागे येऊन या संदर्भातल्या चर्चेला कोंडी फोडून देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा. गेले 3 दिवस मी या कामाच्या व्यतिरिक्त, अविनाश साक्षीदार आहे, या 3 दिवस या कामाच्या व्यतिरिक्त मी कोणतंच काम केलं नाही. इथून सर्वांना संपर्क साधणं, सर्वांना घेऊन येणं, माननीय पोलीस अधीक्षक असतील, माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, बिचारे खूप टेन्शनमध्ये ते आंदोलनामुळं. त्यामुळं माझी विनंती विजय भाऊ, सरकारच्या वतीनं, या 2 आमच्या बहिणीच्या वतीनं आणि संजय भाऊच्या वतीनं की आता
हा निर्णय सरकार तुम्हाला हे दोघं सांगतील त्या पद्धतीने आपण निर्णय घ्यावा. आपली तब्येत महत्वाची आहे, बरोबर आहे. बघा टाळ्या सांगतात की ती आपली तब्येत महत्वाची आहे आणि ते आपण या ठिकाणी ऐकावं. संजय भाऊ तुम्हाला सूचना करतील, संजय भाऊ तुम्हाला सांगतील की बैठक कधीची या ठिकाणी होते. सोमवार किंवा मंगळवार, फार फार सोमवार मंगळवार बुधवार, बरोबर ताई. या 2-3 दिवसामध्ये आपल्याला बैठक आपल्या पातळीवर आपण मुख्यमंत्र्यांसोबत जे समाजाचे 20, 25, 50 जे लोक येतील त्यांना मुंबईला आम्ही घेऊन जाऊ. इथून तुम्ही इथं एकत्र या किंवा तुम्हाला आम्ही कळवू, तुम्ही मुंबईला या आणि तज्ज्ञ लोक घेऊन या, वकील वगैरे घेऊन या. त्यांच्यासमोर आम्ही हे सर्व मानाचं ठरवलं. ताई फक्त एका वेळीची मागणी आमची, एका वेळीची मागणी की आम्हाला एसटी मध्ये आरक्षण दिलं पाहिजे. आता जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्हाला GR काढून दिला पाहिजे, ही मागणी आमची. तर निश्चितपणे आम्ही आणि विजयभाऊने सांगितलं की तशी शिफारस तुम्ही केंद्राकडे करा, बरोबर. पहिल्या टप्पा तोच होईल. आज तुम्हाला काही आरक्षण द्यावा असं हे म्हणता येणार नाही, परंतु तुम्हाला टप्पा तो आहे आणि तो टप्पा तुम्ही पहिला टप्पा पार पाडला म्हणजे आमचा विजय झाला. आपण मग पुढे पाठपुरावा करत राहू एवढी समाजाच्या वतीनं मी विनंती करतो आणि संजय भाऊला विनंती करतो की आपण या ठिकाणी विजय भाऊने जे बोला त्याच्यावरती आपलं मनोगत व्यक्त करा. मध्ये येऊन झालं चॉकलेट द्यायचं काम करता हॅलो, शांत राहायचंय. मंत्री महोदय या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहे. कृपया समाज बांधवाला विनंती आहे, शांत राहायचंय. मंत्री महोदय या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करत आहेत. त्यांचं शिष्टमंडळाचं मनोगत आपण शांतचित्ताने ऐकायचं आहे. चर्चा चालू आहे, कृपया शांत बसा. कोणीही सरकारच्या वतीनं आपल्या पालकमंत्री महोदया या ठिकाणी आलेल्या आहेत. मी पालकमंत्री महोदयांना जो काही विजय भाऊंनी या ठिकाणी आपल्यासमोर मागण्या मांडल्या आणि समाजाच्या वतीने जे काही शिष्टमंडळ तुम्हाला मिळालं त्या संदर्भाने आपण मत व्यक्त करा. नमस्कार. बऱ्याच इथे माझ्या बसलेल्या बंधू भगिनींना मी दिसत नसेल. मी पंकजा मुंडे आपल्या विजय भाऊंची भेट घेण्यासाठी आलेले आहे. तुम्हा सर्वांना इथे आलेल्यांना माझा जय सेवालाल. आज विजय भाऊ यांनी जे उपोषण गेले 9 दिवस झाले चालू आहे, त्यांना आम्ही विनंती करायला आलो आहोत की त्यांनी हे उपोषण सोडावं. याचं कारण असं आहे की आता त्यांच्या मागण्या याची दखल घ्यायची म्हणूनच सरकारचे प्रतिनिधी म्हणून, मी सरकारचे प्रतिनिधी जरी असले तर मी तुमची प्रतिनिधी आहे सरकारकडे बोलण्यासाठी. आधी माझा ती भूमिका आहे. मी इथे मंत्री म्हणून आले किंवा मी सरकार म्हणून आले असं नसून तुमची भूमिका सरकारपर्यंत नेऊन तुमच्या जे न्याय मिळायचा आहे त्याच्यासाठी एक महत्वाचं पूल बनवायचं काम मी करणार आहे आणि हे माझं तुम्हा सर्वांना वचन आहे. आणि माझ्या बरोबर तुमचे सर्वांचे, माझे सुद्धा लाडके संजय भाऊ सुद्धा आले आहेत, अर्जुन भाऊ सुद्धा इथे आहेत, सर्व इथे विजय यांच्यावर प्रेम करणारे सर्व लोक आहेत. आता त्यांची तब्येत थोडी खालावत आहे आणि जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांना किंवा सरकारला तुमच्या जीवाची काळजी करावी लागते. कोणी एखाद्या गर्दीमध्ये एखादा माणूस घासलेट घेऊन जातो तर त्याला काही पोलीस लोक जाळून देऊ देत शकत नाही, तर त्यांना वाचवाच लागतं. आता जर तुम्ही आमरण उपोषण करणार म्हणल्यावर तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या जीवाला काही झालं तर ती जबाबदारी त्यांना उत्तर द्यावं लागतं उद्या आम्हाला. आणि त्यामुळे तुम्हाला रोखणं हे प्रशासनाचं शिवाय जरी खाल्लं तरी कामच आहे आणि आम्हाला तुमचा जीव मोलाचा आहे. तुम्ही बंजारा समाजाचे अनेक उदाहरण दिले की बंजारा समाजाने कसं लढवई हा समाज आहे.
आणि मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, मी हे पाहत आलेली आहे. हे खरं आहे की काही समाज हे गरीब आहेत, अजूनही मागास आहेत. माझाही समाज अजूनही ऊस तोडतो. तर लोक म्हणतात तुम्ही ऊस तोडणं थांबवलं का? आता ऊस तोडणं थांबवण्यापेक्षा ऊसतोड कामगारांना हक्क मिळवून देणं, जास्तीचं त्यांना मानधन मिळवून देणं, त्यांच्या मुलांसाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य. तुमच्यासारखा एखादा लढणारा शिपाई, एक अत्यंत एवढं ज्याला 9 दिवस बिना पाण्याचं बिना खाण्याचं थांबलेला व्यक्ती आज हा समाजासाठी जीव द्यायला निघालेला व्यक्ती, त्या समाजासाठी जीव द्यायला निघालेल्या व्यक्तीचा जीव किती मोलाचा हे समाजाला विचार आहे का नाही? मोलाचा आहे का नाही? विजय भाऊचा जीव मोलाचा. बचेंगे तो और भी लढेंगे असं असतं की नाही? त्याच्यामुळे तुमचा जीव महत्वाचा आहे, तो मोलाचा आहे माझ्यासाठी आणि माझ्या इथे जमलेल्या सर्व बांधवांसाठी, संजय भाऊंसाठी देखील. त्यामुळे आता सरकारची भूमिका कशी आहे? एखादा निर्णय घेतला, मीटिंग घेतली, GR काढला असं नाहीये. आपण सर्वजण आता काय करतोय? आपण सर्वजण मराठा आरक्षणाकडे बघतोय आणि मराठा आरक्षणात जे झालं त्याच्याप्रमाणे एक दिवसात GR काढला तसं नाही. आपला जो विषय आहे तो केंद्र शासनाकडे आहे आणि ही जर लढाई 40-50 वर्ष यशस्वी होत नाही याचा अर्थ या लढाईमध्ये खूप साधी लढाई नाही, मोठी लढाई आहे, अडचणीची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये यश येण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. फक्त त्याच्यासाठी तुम्ही असणं आवश्यक असतं, तुमची प्रकृती चांगली असणं आवश्यक असतं. मुख्यमंत्री महोदय आता नाशिकमध्ये एका सभेत आहेत. त्यांनी मला सांगितलं की या सगळ्यांचं एक डेलिगेशन तयार करा. आम्ही धनगर समाजाचं डेलिगेशन घेऊन दिलं. तुमच्या महत्वाच्या मागण्या आहेत. एक महत्वाची मागणी म्हणजे केंद्र शासनाला तुम्ही प्रस्ताव पाठवायचा. आता यासाठी फार प्रोसिजर आहे, मागासवर्गीय आयोगाचा सगळा आपल्याला त्याचा रिपोर्ट लागतो, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे GR काही एक दिवसात तो काढता येत नाही. दुसरा तुम्ही म्हटलं की दुसऱ्या समाजांना जशा दिल्या तशा सवलती आम्हाला द्या. त्या संदर्भामध्ये ते निर्णय सुद्धा असा 1 तासात घेण्यासारखं नाही, पण तो निर्णय व्हावा यासाठी मी स्वतः आग्रह करेन. मुख्यमंत्री महोदयांची तुमची भेट घाली. आपण एक टाइम पिरियड तयार ठेवू. टाइम पिरियड तयार ठेवल्यानंतर आपण ठरवू की 3 महिन्यात 6 महिन्यात या गोष्टी घडून अधिवेशनामध्ये ठेवावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. आपण तर BEd आहात, शिक्षक आहात, आपल्याला माहिती आहे की शासनाचे निर्णय GR हे कसे आहेत आणि ते असं एका क्षणात एका दिवसात देऊन आपण समाजाला असं काहीतरी चुकीची माहिती नाही देऊ शकणार. मी तुम्हाला वचन देते की बंजारा समाजाच्या हक्काच्या मागण्यासाठी तुमच्या बाजूने मी सरकारच्या समोर उभं राहून हा विषय मांडे. मी तुम्हाला वचन देते की देवेंद्र फडणवीस तुम्हाला वेळ देतील, तुमचं सगळं ऐकून घेतील. 55 मोर्चे निघाले, गावोगावी लोक उपोषणाला बसलेत. आता बंजारा समाजाचे लोक पातळीत उपोषणाला बसले. प्रत्येक समाज आज आमरण उपोषणाकडे वाटचाल करत असताना सरकारची भूमिका ही फार तारेवरची कसरतीची आहे. आज सरकारला गरिबांविषयी प्रेम आहे, आम्हाला गरिबांविषयी प्रेम आहे, आम्ही गरिबांच्याच प्रतिनिधित्व करतो. आता आम्ही भाग्यवान आहेत की आमची 3री पिढी म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय. पण जी पहिली पिढी आहे, जे गरीब आहेत, ऊस तोडतायत, कष्ट करतायत, त्यांची पुढची पिढी तरी ते करू नये, हे कर्तव्य आमचं आहे. तुम्ही सोमवार किंवा मंगळवारी आपण एक डेलिगेशन घेऊन जाऊ. तुमच्या बरोबरचे 5-6 लोक सोबत नेऊ, तुमच्या बरोबरचे तज्ज्ञ लोक सोबत नेऊ. हे सगळे विषय आम्ही तिथले तज्ज्ञ बोलवून घेतो, लॉ अँड ज्युडिशरीचे माणसं बोलवून घेतो, समाज कल्याणचे माणसं बोलवून घेतोय, मागासवर्गीय आयोगाचे बोलवून घेतो. सगळे समोर बसून तिथल्या तिथे या गोष्टी चर्चा करू. आतापर्यंत असं झालं नाही. मी विजय भाऊंचं अभिनंदन करते की एवढं मोठं बंजारा समाजाच्यासाठी एवढं आंदोलन आतापर्यंत मी पण पाहिलं, एवढं मोठं आंदोलन आता त्यांनी केलेलं आहे. आता हे माझा पालकमंत्री म्हणून इथे माझा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सर्वच जातींचे आंदोलन चालू आहे आणि त्या प्रत्येकाला मी जाऊन हा शब्द देत असताना मलाही विचार करावा लागतो की मी या शब्दांना पूर्ण कसं करू. तर ते केवळ आणि केवळ कायद्याने करता येतं. कायद्याच्या पेक्षा मोठं कोणी नाही. या देशामधला कोणी नेता नाही, सरकार नाही, कायदा हा सर्वश्रेष्ठ आपल्या देशाने मानला. कायद्यामध्ये बंजारा समाजाला न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्न करू. तुम्ही माझं विनंती ऐका. आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि आजकाल काय की आम्ही आलोय तुमच्यापर्यंत, हे आमचं प्रेम आहे, आम्हाला काळजी म्हणून आलो. आता संजय भाऊ मी आलो कशामुळे, अर्जुन भाऊ आलो, आम्हाला काळजी आहे तुमच्या तब्येतीची म्हणून आलो. तर तुम्ही सुद्धा आमच्या या विश्वास ठेवा भावनेवर. आता मी उठणार नाही, माझा जीव जाईल तरी चालेल, मला इथे जाणार असं म्हणून तुम्ही तुमच्यासाठी लढणाऱ्या तरुणांची कशामुळे ऊर्जा कमी करताय. अरे बंजारा समाज तर लढणारा आणि लढवणारा समाज आहे. तुम्ही लढून यश मिळवा. तुम्ही असं स्वतःचा जीव लावून यश मिळवण्यात अर्थ नाही. तुमच्या डोळ्यांनी याची डोळी याची देहा
हे बघण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, तुमच्या आंदोलनामध्ये. तर तुम्ही आम्हाला विनंती आहे, तुम्ही एकदा येऊन बघा, असलं तर तुम्ही मग प्रयत्न करू. पण शेवटी काही मिळवून घ्यायचं असेल तर त्याला दुसरा पर्याय नाही. आपल्याला काही शासकीय प्रशासकीय बंधन आहे. तर तुम्ही या, मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक करू, तुमचं डेलिगेशन येईल आणि ते सगळी चर्चा आपण करू. स्वतः संजू भाऊ राहतील, स्वतः शिंदे साहेब राहतील आणि या विषयाला मार्गी कसं लावायचं, किती वेळेत लावायचं, काय टाइम पाहून लावायचं या संदर्भामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्री आपल्याला मार्गदर्शन करतात. माझी विनंती आहे, तुमची तब्येत खराब आहे. आता मी असले इथे बसल्या बसल्या दोनदा सलाईन परत काढलं, परत लावतो. तर तुमची प्रकृती खराब होते. तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांनी हे घोषणा दिली, बरोबर आहे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, बरोबर आहे. कुणाच्या बापाचं नाहीये, आपल्या हक्काचं आहे, ते मिळवून घ्यायचंच आहे, त्याच्यात वादच नाही. पण आपला मोरक्या, आपला सेनापती तर थकला पाहिजे ना. पहिले लोक युद्धाला जायचे तर सेनापतीच्या आजूबाजूला सैन्य घेराव करून असायचं, कारण सेनापती वाचला तर युद्ध चालतं. सेनापती वाचला नाही तर युद्ध कसं चालेल? तुम्हाला वाटत नाही का चिंता बंजारा समाजाची की कसं चालेल? त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची. आम्ही तुमच्यापर्यंत आलो, नम्र होऊन आलो, हात पसरून आलो, विनंती करायला आलो. मग आता ही विनंती तुम्हाला मान्यच करावं लागेल. आम्ही तुमच्या शरण आलोय, तुमच्या या एवढ्या मोठ्या निश्चयाला. हे तुमचा विजय आहे, विजय तुमच्या नावातच विजय आहे. विजय या नावात विजय झाला पाहिजे. विजय या नावामध्ये हार झाली नाही पाहिजे. आणि तुमचा एक एक श्वास आमच्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही मान करा आपल्या बहिणीचा. मी पण तुमच्यासारखीच आहे. मला तर यादीच म्हणतात सगळे लोक बाहेर आता. तर मी तुमच्यासारखी, मी प्रेमाने, अत्यंत भावनेने आलेले आहे. तुमच्या आंदोलनाला सफलता मिळावी, तुमचं आंदोलन डिस्टर्ब होऊ नये. तर पहिल्याच दिवशी बसले असते, मग काय तुमचं जगापर्यंत म्हणलं तर जायला पाहिजे ना. आज मी आले इथे तर तुम्हाला विनंती करायला आले. मी मुख्यमंत्री महोदयांची तुमची भेट घालून देते. आपण एक टाइम कार्यक्रम तयार करू आणि मग आपण नाही झालं तर मी पण तुमच्या बरोबर बसायला तयार, बरोबर आहे की नाही. पण आता इथून नाही उठणार असा हट्ट नका करू, अशी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करते. आणि आता संजू भाऊ गोरुमाटी मग बरे ना बरे ना बरे ना बरे ना ताई, तुम्ही या ठिकाणी तुमचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलंय. यानंतर आमचे नामदार संजय भाऊ राठोड सुद्धा बोलणार आहेत. तर तत्पूर्वी मी बोलू इच्छितो, उपोषण करता जो आहे यांनी संपूर्ण समाजासाठी त्याग केलेला आहे. आज जर त्याने उपोषण पाठीमागे जर घेतलं तर समाज काय म्हणेल, समाजामध्ये काय मेसेज जाईल. तर यासाठी तुम्ही डेलिगेशन बोलवा, आम्हाला वेळ द्या. आम्ही तुमच्या विनंतीला मान देतो. डेलिगेशन आल्यानंतर त्या ठिकाणी जी काही चर्चा होईल तुमच्या पद्धतीनं तुमच्यामार्फत सकारात्मक चर्चा होऊ द्या. आणि आम्ही तुमच्या नावाने या ठिकाणी आल्यानंतर मुंबईहूनच आम्ही या ठिकाणी उपोषण सुद्धा त्यांना सोडायला भाग पडू. कृपया समाजाला विनंती आहे, शांत बसायचं आहे. या ठिकाणी संजू भाऊ आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. आम्हाला चवत नाही का तुम्हाला? आम्ही लहान माणसं आहेत. केंद्राकडे शिफारस करायची आम्ही लहान माणसं आहेत. सरकारने शिफारस केली. आम्ही आलो आपलं समजून
ताई, आता तुम्ही बोलताना तुमच्या शब्दातून एक शब्द आला की तुम्ही समाज म्हणून इथं आला, सरकार म्हणून तर आले नाहीत नाही तर? नाही नाही, समाज म्हणून आलेला आहात तर सरकार म्हणून आले नाही. तुम्ही मला काय देत नसाल, तुम्ही समाजाला काय देऊ? आता समाजाला काय देऊ? मागच्या काळामध्ये जे समाजामध्ये बोगस घुसखोरी चालू झाली, महाराष्ट्रामध्ये कित्येक आंदोलन झाले, माझ्यावर वैयक्तिक 10 ते 12 गुन्हे दाखल झाले. जामनेर तालुका, जळगाव जिल्हा, पवनेरमध्ये रस्ता रोको झाला, माझ्यावर आपडरेचे केस लावले. म्हणजे सरकार आम्हाला म्हणते आम्ही हे करू ते करू, पण कधी होणार? मी म्हणतो इथून अजून बी बोलतोय, जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर मी 100% तुमच्या सोबत. मी आतापर्यंत समाजासमोर सांगतो, मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर गेलो नाही ते आतापर्यंत, पण जो आमच्यासाठी काही करेल त्याच्यासाठी आम्ही काही करण्यासाठी तयार आहे. एक मिनिट, जेव्हा 2000 साली बिहारमधून छत्तीसगड राज्य वेगळं झालं ताई, आणि बिहार राज्यामध्ये आम्हाला आदिवासीची सवलती मिळतात. तर छत्तीसगड वेगळा झाला, त्यांना देखील आदिवासीची सवलती मिळतात. आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळा झाला 2014 मध्ये, ते तिकडच्या राज्यात गेले तरी बी त्यांना बी तेच आरक्षण सवलती मिळाल्या. आम्ही 1960 मध्ये महाराष्ट्रात आलो, त्याच्या अगोदर आम्ही आदिवासीमधून आमची नोंद आहेत. आमची इथं मंठ्या तालुक्यातून वाटरू तांड्याची एक व्यक्ती आलेला आहे, 1944 मध्ये त्याची नोंद आहे. आमची बी खूप नोंदी आहेत, तर ते तरी होऊ शकतं, ते तरी प्रयत्न करता येईल. तुम्ही आमच्या मंचावर यावं किंवा आमचं समर्थन करावं याच्यासाठी आमचा हट्टच नाही. तुम्ही इथे आम्हाला काही द्यावं, आमच्या मंचावर यावं, आमची बाजू घ्यावी, आमच्या पक्षाचं काम करावं अशी अपेक्षा नाही. तुमचा जीव वाचवा, मत भले तुम्ही माझ्या विरोधात उभे राहिले तरी माझं काही हरकत नाही, पण तुमचा जीव वाचणं महत्वाचं माझ्यासाठी. आता माझ्या काही राजकीय हेतूसाठी किंवा संजय भाऊच्या राजकीय हेतूसाठी नाही, आम्हाला पोटातून माया आहे म्हणून आलो. आणि मी तुम्हाला तुमचे म्हणून का आले की उद्या सरकारला भांडायला मलाही तोंड राहते ना, मी तिथे जाऊन सरकारला बोलू शकेन ना. आता सरकार मधलीच आहे मी आता मला सांगा, मुख्यमंत्र्यांना बोलून तुमची बैठक घडवून आणलं सरकारच्या हक्कानेच करणार ना, पण आम्हाला तुमच्याकडनं काही नाही पाहिजे. आम्हाला तुमचा जीव वाचावा, म्हणजे तुम्ही समाजासाठी लढू शकता अजून. आणि हे एवढ्या सोप्या लढाई असतात तर ते 40-50 वर्ष लागले असते का, असा विषय. तर ह्या सगळ्या विषय, आणि प्रत्येक राज्यात वेगळ्या वेगळ्या समाज वेगवेगळ्या ह्याच्यात आहे कॅटेगरी. आता वंजारा समाज प्रत्येक दुसऱ्या आंध्रामध्ये वेगळ्याच कॅटेगरीत आहे. आता त्या राज्याची घटना, त्या देशाची घटना, हे सगळे निर्णय. त्यामुळे माझी आता तुम्हाला विनंती आहे, तुमच्या मागण्यांसाठी मी पूर्णपणे मी आणि संजय भाऊ प्रयत्न करणार आहोत. पण तुमचा जीव वाचला तर तुमच्या मागण्या वाचतील ना. तुमच्या एवढा लढवेळा माणूस तर मिळायला पाहिजे बंजारा समाजाला. सगळं घरदार म्हणजे लग्न नाही करणार, घरदार सोडणार आणि उपोषण करणार, समाजासाठी जीव द्यायला तयार होणार असा माणूस तर सहज नाही ना मिळणार. तर ते तर जगलं पाहिजे ना. म्हणून आमची विनंती आहे तुम्हाला. आणि आम्ही म्हणजे सरकार म्हणून आलोय, आणि तुमची बाजू सरकारकडे आम्ही तुम्ही म्हणून मागणार. तिथून येऊन तुम्हाला सांगतोय, विनंती करतोय. आता या गोष्टीमध्ये याला यश यायचं असेल तर आपण हुशारीने पण निर्णय घेतले पाहिजे. हुशारीने, आपल्याला कोणी विचारलं नाही, आपला पराभव झाला असं म्हणलं पण हुशारी नाही, असं मला वाटतं. सेवालाल महाराज की विजय भ्यान आणि सब समाजेर जो ज्येष्ठ श्रेष्ठ आपण कार्यकर्ताचं किंवा मानबाईकचं वनेनं मानोजे सेवाला विजय बिहार नवोदनेर जो उपोषण चालूच वो उपोषणेर दखल लेताणी जालनार पालकमंत्री आपण भेन पंकजाताई गोपीनाथ मुंडे आणि आतेरो जालनारो आमदार अर्जुन बाबू खोतकर हे हम सब वेताणी विजय ब्यानं आता समजाय ना की उपोषण लार लेताणी
जो काही समाजेर आपण मागणीचं वो मागणी तात्काळ माननीय मुख्यमंत्री आणि सरकार मुंड्यांक हम मांडाचा करण ही वन शब्द दे सर्व हम आता आयचा भाइयों मत तो तुम्हारा जे मैं छु हमार विजय बिहार जो मत होती मार 100% सहमत मत छु पहिले सभेतच मालूम की देश स्वातंत्र्य वेळ पूर्वी कंती आपण इंग्रज आपल्या बद्दल काही लखन घे देश स्वातंत्र्य वेजार बाद भी अपने जो समाजेर मांगणी वो मांगणी लेता है अभेता अपन सब वेगवेगळे पद्धती आंदोलन करायचा अब तमने ये भी मालूम था कि मैं सुधा वो मैं एक कतरी खारीर वाटा ले मिलो छु जना 2003 न काँग्रेसर सरकार आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघेर पीटी सर दिग्दर्शन अधिवेशन होतो पहिलो अधिवेशन वसंतराव नाईक साहेब लिहित होतो आणि वर बाद दुसरो अधिवेशन रंजीत नाईक आणि मनोहर भाऊ हे सब जना लिहिले ते दिग्दर्शन जना मग छोटो कार्यकर्ता रू आमदारी कोण रू जना वो अधिवेशन सोनिया गांधी आई थी अविनाश भाऊ वरबाद सुशील कुमार शिंदे विलासराव देशमुख शरद पवार साहेब सबच वो तो हम उभो रेताणी मग तर माहिती काढो पुढची उभो रेताणी मग हीच मागणी नेतानी जो विजय भ्या मांगरो जूज मागणी वो तो मग कीधो तो और बाद नंतर मग आमदार होगो आमदार वेजार बाद पहिली वेळा जना मंत्री वे 2014 जना पंकजाताई सुद्धा मंत्रिमंडळ आणि हम सब विषय लेताय पूजनीय रामराव बापू जना माननीय मुख्यमंत्री फोन कर करण थांबतो थांबो शांत बेसो माइक लगायचं फोन चालू 2 मिनिटं शांत बेसो काय झाला दादा दादा येऊ दादा माइक लगाओ माइक माइक लाव माइक हाँ सांभो इदे तो विजय भैया
सांभाळलं तो रामराव बापू बी काहीतरी देऊन जाणार. आज काय देणार तुम्ही आलात तर खाली हाताने कसे जाणार. सांभाळलं आपण मग मार भूमिका सांभाळलं और बात तू निर्णय ल आमको काही तारच तो माननीय मुख्यमंत्री आपण विजय भाई बोलली दोच अब आता तो आपण विषयाचे नाही आपण जो आरक्षण आणि इतर जो महत्व मागणीचे उदल भया आपण तुको PSIT स्थापन किती वर बात रद्द कर दिले बोगस घुसखोरी संदर्भे किंवा आता इतरही विषय तो ये सब विषय थोड़ा से पंकजाताई जसो की सब कायदेशीर बाबी तपासे सारू विधी व न्याय विभाग सामान्य प्रशासन विभाग सामाजिक न्याय विभाग आपण बहुजन कल्याण विभाग सावे साहेब रो हनु करण हे सगळ्याची चर्चा करण हे सब आता मुंडे अंगले जावं लागेल बरोबर चपून आणि आज पंकजाताई जो आता अतिशय म्हणजे आपण जे पद्धती बोलीच आज वर आपण सपोर्ट चावच आणि अर्जुन बाबू तो आता 8 दिने ती आरोच आज जो आता हमने बलायर हीच कालन जो शिंदे साहेब ती मार बोणो करा दिनो अविनाश भाऊ शिंदे साहेब मन डायरेक्ट कोणी की आता जो बाबा तू पंकजाताई मा ती बोली वन को मग की आपण जावा आपण विजय बॅन समजान का तो मारा हनु क्यों की जो आता अब भूमिकाच ही भूमिका तार काय हम छोड़ दो बा भूमिका ती तार मागणी छोड़ दो हनु थोड़ी केरे था तो हम हानू खेरे था सीएम ताती बोलोच तम जल्दी में जल्दी आपण सब अभ्यासक आपण जो मागणी थे सब मागणी ओढ सोबत चर्चा करा आणि शेवटी आजी आपण लढेंगे तो म्हणजे लढाय तो बचेंगे तो लढेंगे ना ताई हमारा आता जबरदस्त आपण खींच तो मारा हीच तमने ना क्यों तो सब लोग है कि अनेक वाता जी आपण करेर थे तो आज पंकजाताई अर्जुन भाऊ एकनाथ शिंदे साहेब सीएम साहेब ये सब आपण केले थे तो मन हनु वाटत की तुम विचार करो विजय भैया विचार करू नाही उपोषण छोडो. ते SIT का रद्द झाली माहिती घेते त्याची पण आता माहिती घेऊ ते पण परत लावू. जे लोक खोटे बोगस प्रमाणपत्र घेतात त्याचा बंदोबस्त लावू. माझा शब्द आहे जालन्यातून सुरू करून टाकू. सीएम त्याच्यासाठी त्याला जीव द्यायचं का त्याच्यासाठी त्यांचा जीव लावू द्यायचं का अशा घटनांमध्ये. आता तुम्ही मला एवढंच म्हणायचंय तुम्ही पण यांचा मान होईल असे निर्णय घेत जा त्यांना तसे सल्ले देत जा. एवढ्या माणसाला भेटायला लोक आले त्यांचा मान करतात तुम्हाला त्यांचं उपोषण सन्मानाने सोडायचंय का नाही आणि त्याचा न्याय घ्यायचाय का नाही. आता सीएम साहेबांनी सांगितलंय सोमवार मंगळवारी तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे त्यांचा वेळ द्यायला तयार आहे. त्यांच्या घरी डेलिगेशन घेऊन या किंवा मंत्रालय आणि तुमचे तज्ञ लोक घेऊन या. आपण समोर सगळे अधिकारी वगैरे बोलून विषय मांडू. आपण एक प्लॅन तयार करून त्यांना बोललो ना ते ताई नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब आहेत. आमचेच काय बंधू तिथे उपोषणाला बसले होते त्यांना बी असंच शब्द देऊन ते गेले आहेत. तुम्ही विचारपूस करू शकता. माझा शब्द आहे की सोमवार मंगळवारी मी तुम्हाला भेटवणार. तुमचा विश्वास आहे का विश्वास आहे का सांगा. ताई तुम्ही आज समाजाच्या बहीण म्हणून आलात संजीव भाऊ भाऊ म्हणून आलात पण जेव्हा बहीण घरी येते भाऊ घरी येतो खाली हाताने जात नाही काही घेऊन जातात. 13 मागण्या आहेत ते मागण्याचं पत्र द्या. 13 मागण्या आहेत त्याच्यापैकी काहीतरी आज इथं देऊन जायला पाहिजे. ज्या खूप काही मागण्या त्याच्यात आहेत की तुमच्या हातात आहेत तुमच्या हातात सरकारच्या हातात आहेत. हो
सीएमने आपल्याला बैठकीला बोलावं, सीएमने बैठकीला बोलवलेलं आहे. हे आपला तुमचा विजय आहे, तुमचा विजय झालेला आहे. तुम्ही आता ही संधी दौडू नका. सीएमने बोलवलेलं आहे, संधी दौडू नका, मेहरबानी करून आल्या तर बरोबर. तुम्ही सोमवार किंवा मंगळवार तुम्हाला कोणती कम्फर्टेबल आहे. शेमार समाज बांधवांना विनंतीचा की अतिशय जालना जिल्हा पालकमंत्री तमार आम्हाला के दिन विजय भाई की आपण भेनतचं पंकजात आहे आणि दुसरा आपला भाईचं हे दोहीच आपल्या देवाचा दुसरं कोणी देवाचे नाही. जे देवाचा जो काय आपल्याकडे नामेला आपण काय होतं सामान बी द्यावं लागेल पदे पडायचं तर गडबड काय करायचं. आज प्राणांतिक उपोषण चालू शेवटे स्टेपेपचं बीपी एकदम लो एकीचं शुगर 37-38 बावगीचं करे बेटे खेळे बी तुम्हाला विजय भ्याते તમે સોડન असं कर તમે वाटू કે સોડન ચાલ जायची आवाज करत जरा कर थांबो ने जीव मोठोच आहे का तुम्हाला आरक्षण मोठो काय वाटतं सामान हो खर्च वाढले जातं शे काम धंदा सोडून आता नाही भेटत तुम्हाला सामानला. आता તમાર सर्व बरोबर छ मला थोडं बहुत येत आता पुढच्या वेळी पूर्ण शिकते. आता तुमच्या मध्ये मला विजय भाऊचं म्हणणं आहे की बहीण आल्यावर भावाला आता कसं बहिणीला द्यायला पाहिजे, तुम्ही भावाला नाही द्यायला पाहिजे, बहिणीला द्यायला पाहिजे. तुम्ही पाणी पिणं माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे तेवढं मला द्या. पण तुम्ही जे म्हणलं याच्यामध्ये माझ्या लायकीच्या मागण्या कोणत्या आहेत, माझ्या लेवलला मी काय करू शकते. खोटा शब्द मी देणार नाही, गोपीनाथ मुंडेची लेख आहे, मी खोटा शब्द देणार नाही. पण जे मला शक्य आहे आणि करून घेणं माझ्याच्याने होतं ते मी तुम्हाला शब्द देते. बाकी सगळे मुख्यमंत्री बघतील. नंबर 1, कर्नाटक राज्याच्या धर्तीवर तांडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन करून तांड्यांचा विकास करावा, हे करून घेणं माझी जबाबदारी संजय भोसले. दुसरं, एसटी प्रवर्गात आरक्षण लागू होईपर्यंत विजय एनटी प्रवर्गात असलेले घुसखोर लोक जे आहेत, जे खोटे प्रमाणपत्र घेत आहेत यांच्यावर कारवाई करावी, त्यांचे प्रमाणपत्र रद्द करावे. हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कमिटी स्थापन करून एकदम वॉरफूटवर करून घेणार, ही जबाबदारी अतुल सावेकडून करून घ्यायची माझी जबाबदारी. ठीक आहे. आणि माझ्या लेवलचं सांगायला बाकीचं सगळं मुख्यमंत्र्यांच्या लेवलला. परत आदिवासी धर्तीवर तांड्यामध्ये घरकुल योजना तुम्ही म्हणता करा वेगळी, तर तांड्यावर वेगळी घरकुल योजना करण्यासाठी त्या संदर्भात मध्ये एक व्यवस्था करायची, ती करून घेणं सरकारकडनं संजय भाऊची आमची जबाबदारी बस. आणि विजय ऊसतोड कामगारांच्या मुलासाठी आश्रमशाळा बांधाव्या आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी विजयंतीच्या मुलामुलींना प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल बांधावे. ह्या गोष्टी करून घेणं त्या विभागाकडून हे मी पुढाकार घेऊन करेन, हे तुम्हाला वचन देते. हे माझ्या लेवलचा विषय नाही, हे सीएम साहेबांनी शब्द द्यायला पाहिजे. टाइम आता टाइम मी आता नाही सांगू शकत, मला सगळ्या मंत्रालयाशी बोलावं लागेल. पण हे मी पूर्णपणे तुम्ही नाही द्यायचे, पाणी मी देणार आहे कारण ते मला गिफ्ट द्या. तर हे मला तुम्ही सोमवारी जेव्हा भेटाल तेव्हा त्याचा आपण टाइम टेबल तुम्ही म्हणताल तसं तयार करू. कशाला 2 महिने लागतील, कशाला 3 महिने लागतील, हे करणं माझी जबाबदारी. अरे मला तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही असं 21वी मागणी केली आहे की बंजारा बहुल जिल्ह्यामध्ये संत सेवालाल नारायण वसंतराव नाईक स्मारकासाठी जागा. मला असं वाटतं की हे जे हॉस्टेल आहे हेच त्यांचं स्मारक आहे, आपले लेकरं शिकले हेच त्यांचं स्वप्न आहे. त्याच हॉस्टेलमध्ये त्यांचा आपण पुतळा उभारू. स्मारकापेक्षा पोरांना राहायला शिक्षणाची व्यवस्था करू, हे महत्वाचं आहे असं माझं मत आहे. त्याच्यावर तुमची मत, त्याच्यासाठी पण मी मदत करेन. शिक्षणासाठी आपले पोरं शिकतायत, हॉस्टेलमध्ये राहत आहेत, हेच वसंतराव नाईकांना आणि सेवालाल महाराजांसाठी महत्वाची देण आपल्याकडून, हे मी मान्य करू शकते. ह्याच्यासाठी आपण टाइम टेबल तुम्ही जेव्हा मुंबईला येतात तेव्हा ठरवू.
आता ह्याच्या पलीकडच्या गोष्टी माझ्या अवकातीच्या बाहेर आहेत. तुमच्यासाठी लढा देण्यासाठी खांद्याला खांदा लावून मी तयार आहे. तुम्ही सगळं माझं अवधी वाढवता. आता संजीव भाऊ विजय भाऊ, आता एवढं सविस्तर आणि स्पष्ट भूमिका पंकजाताईने मांडलेली आहे. मी त्यांच्या सोबत आहे, अर्जुन भाऊ खोतकर सोबत आहे. तर आता असं म्हणणं आहे की सीएम साहेब तुम्हाला बोलले. आता मला असं वाटते की 2च दिवसामध्ये सोमवार किंवा मंगळवार तुम्ही सांगा किंवा बुधवार 3 दिवस, कारण आज हो आणि सविस्तर तुमची चर्चा होईल. असे तुम्ही नावं द्या आणि हे सर्व विषय आपण तिथे मांडू. शिष्टमंडळ असेल, समाज विनंतीच आहे. आबाजे पंकजाताईचे मुद्दा में बोलीच ये बातें पर अपन ओपेशन छोड़ेल सब कोणी छोड़ेल सब तम समाज जे कियो जो को मन मानस समाज कियो जो को मन मानस आणि मुख्यमंत्री સાંભળો સીએમ સાહેબનો નિરોપ જે ભાવથી પૂર્ણ થયો છે સીએમ સાહેબ હું તમે કર્યો છે 7 શાંતિથી સાંભળેલ છે. मुख्यमंत्री साहेब आपण बोलायचं की शिष्टमंडळ તમારો લાભ સોમવાર મંગળવારે અને કાલે शिंदे साहेब बी बोलो છો તો शिष्टमंडळ લાવ કરે તમ કેતે હોતો ઉपोषण ચડાવતું તમાથી आता મોટો મત કોઈ ચીજ સમાજ હતી તમ કીએ તો મન માન્ય ચલા तर मान्य છે ને. हा मान्य करा कोणी शे गोरभाईना जय सेवालाल जरा शांत बेसो. ताई ताई तुम्ही ते आलात, तुम्ही आमच्या बहीण आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय नेतृत्व आहे त्यांनी देखील वेळेतून वेळ इथं येऊन वेळ दिलं त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. पण ताई आमचे प्रश्न फार 50 वर्षापासून प्रलंबित आहेत आपले प्रश्न. तर त्यामुळे तुम्ही हे लवकरात लवकर सीएम साहेबांकडे बैठक लावून जास्त पालकत्व तुम्ही घ्यावं आणि अर्जुन भाऊने खास करून आमचं पालकत्व घ्यावं आणि पुढची लढाई अर्जुन भाऊंनी खांद्याला खांदा देऊन लढावी. नाही आपल्या मागण्या मान्य नाही झाली तर आपली लढाई अर्जुन भाऊशीच आहे. कारण डेलिगेशन अर्जुन भाऊनं मागवलेलं आहे. आपण दररोज त्यांच्या दारासमोर जाऊन बसणार आहेत नाही जर झालं तर. समाज सांगते म्हणून उपोषण मागत घेत आहे. पण आता जे तुम्ही हे मागण्या बोलल्या ते कमीत कमी 1 महिन्याच्या आता मान्य करायला पाहिजे. आणि बाकीची ज्या मागण्या आहेत प्रमुख ज्या मागण्या आहेत ती एसटी आरक्षणाची ती कमीत कमी 2 महिन्याच्या आत मागण्या मान्य व्हायला पाहिजे. नाहीतर समाज बांधवाला सांगतोय आपण 1 महिन्याची वाट बघायची, नंतर अजून काय डिसिजन घ्यायचं सगळं समाज बांधव बसून आपण ठरवायचं. ताई तुम्हाला आणि भाऊला विनंती आहे, आताचे जे मेन मुद्दे आहेत ते 1 महिन्याच्या आत काही करून मान्य व्हायला पाहिजे. ते दुसरे जे मागण्या आहेत मेन आमचे ते 2 महिन्याच्या आत मागण्या व्हायला पाहिजे. अविनाश भाऊ